महत्त्वाची बातमी, ठाकरे ब्रँडवरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चांगली जुंपली। बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा बँड वाजला अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती। त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। ठाकरे हाच ब्रँड आहे, बाकी सर्व ब्रँडीच्या बाटल्या आहेत असं राऊत म्हणाले। मुंबईच्या महापौर पदावरून सुद्धा ठाकरे आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू झालंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे ब्रँडवरून केलेल्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। फक्त बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, इतर ठाकरे हे ब्रँड नाहीत अशी टीका फडणवीसांनी केली होती। बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असा हल्लाबोल सुद्धा फडणवीसांनी केला होता। त्यावर राऊतांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला। हे ब्रँड नाहीच आहेत ना, मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या, त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाहीये। ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे, यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी। ठाकरे हाच ब्रँड आहे। संजू भाऊ, बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका। तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय। मुंबईकरांनी दोन्ही हातांनी तुमचा बँड ठणठणीत वाजवून टाकला। मुंबई महानगरपालिकेवरून सुद्धा जोरदार राजकारण झाले। मुंबईची सत्ता ठाकरेंच्या हातात गेली तर मुंबईचा महापौर कुणीतरी खान नावाची व्यक्ती होईल अशी टीका अमित साटम यांनी केली होती। त्यावर खानांचा तिटकारा असेल तर मंत्रिमंडळातून हसन मुश्रीफ यांची देखील हकालपट्टी करा असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं। एक नवीन वर्सो पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल। कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल, कारण मुंबईसह महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे, त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही। हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत। जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं। माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल। देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची फार चिंता आहे। उत्तर देणार। महाराष्ट्रामधल्या राजुरा मतदारसंघामध्ये 6850 मतदार वाढवले असा आरोप राहुल गांधींनी केलाय। कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघामध्ये 6018 मतदारांची नावं यादीमधून डिलीट केली असा आरोपही राहुल गांधींनी केलाय। निवडणूक आयोगाने एका आठवड्यात याचं उत्तर द्यावं असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे। तर राहुल गांधींचे आरोप खोटे आणि निराधार आहेत असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे। राहुल गांधींना नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे असं भाजपनं म्हटलंय। सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीतून हटवल्याचा आरोप राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला। Somebody tried to delete 6018 votes. They are much higher than 6018. कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघात 6018 मतदार यादीतून हटवण्यात आले। This is not an isolated case. तर महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात 6850 मतदार वाढवण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय। यहाँ महाराष्ट्र में उसी मोडस ऑपरेंडी से, उसी सिस्टम से यहाँ पे वोट ऐड हुए हैं। आलंद में डिलीट, राजौरा में एडिशन। 6850। निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आणि जे आरोप करतात त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जे काय पुरावे आहेत तुम्ही सादर करा,
ॲफिडेविट सादर करा, परंतु ते न करता फक्त आरोप करण्याचं काम ते करतायत. And the CC of Karnataka multiple times. कर्नाटकातल्या आळंदबाबत सीआयडीनं निवडणूक आयोगाला 18 पत्र पाठवूनही आयोगानं उत्तर दिलं नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. Absolute solid proof. What I've shown you. काँग्रेसची मतं असलेल्या ठिकाणी ही नावं हटवण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय. ज्या मोबाईल नंबरचा वापर करून ही नावं हटवण्यात आली त्याचा IP ॲड्रेस आणि OTP एका आठवड्यात देण्याचा इशारा राहुल गांधींनी केलाय. आपसे कर्नाटक की CID सबूत मांग रही है. आप कर्नाटक की CID को ये सबूत 1 सप्ताह के अंदर दे दीजिए, नहीं तो पूरा हिंदुस्तान के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन, हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो. देख लीजिए. निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचं म्हटलंय. कुणीही मतदार यादीतून नावं डिलीट करू शकत नाही असं आयोगानं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे हायड्रोजन बॉम्ब लवकरच येणार असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय. और थोड़ी देर में हम आपको हाइड्रोजन बॉम्ब दिखाने जा रहे हैं. नहीं आज नहीं, थोड़ी देर में उसकी प्रिपरेशन चल रही है. लेकिन अगर निष्पक्षता के साथ भारत का इलेक्शन कमीशन काम कर रहा है तो बार बार राहुल गांधी जी का प्रयास है कि लोकतंत्र पर प्रहार किया जाए, भारत के लोकतंत्र को कमजोर किया जाए, जनता को गुमराह किया जाए. और जिस तरह से बांग्लादेश नेपाल में स्थिति बनती है वैसे झूठ बोल बोल के वहां पे स्थिति पैदा कर दो देश में. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेने दिलेल्या जाहिरातीवरून दोन्ही शिवसेनेमध्ये आता वाद सुरू झालाय. शिंदेच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांच्या फोटो शेजारी आनंद दिघे यांचा फोटो होता. त्यावर राऊतांनी आक्षेप घेतला. त्यावर शिंदेने सुद्धा उत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री शिंदेनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला दिलेल्या जाहिरातीवरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार जुंपली. शिंदेंनी दिलेल्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो शेजारी आनंद दिघे यांचा फोटो होता. यावर संजय राऊतांनी आक्षेप घेतलाय. बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो शेजारी जिल्हा प्रमुखाचा फोटो कसा लावता असा सवाल राऊतांनी केला. आनंद दिघे हे शेवटपर्यंत फक्त एक जिल्हा प्रमुख होते असंही राऊतांनी म्हटलंय. तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत ना. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता. ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? अरे संजय, भुंकणाऱ्या कुत्र्या, दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का? तुझी योग्यता काय रे? अरे तू राहतो त्या ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाची, कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये. आनंद दिघे साहेब मला वाटतं कोणत्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत. त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल. शरद पवार यांनी सुद्धा शिंदेच्या जाहिरातीवरून टोला लगावलाय. शिंदेनी जाहिरातीमधून मोदींबद्दलची आत्मीयता दाखवली असं पवार म्हणाले. जाहिरात मिळाली तर त्याचा उद्देश आनंद असतो, जे स्वतः फेरफार चालवतं. हे कधी फायदा नव्हतं, पण शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवली. एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा आणि धनगर समाजानं मोर्चे सुरू केले. नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजानं आणि बीडमध्ये धनगर समाजानं आंदोलन केलं. मात्र बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांनी विरोध केलाय. नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजानं केली आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला.
आणि आमची मागणी आहे की महिनाभराच्या आत बंजारा समाजाला गॅजेटियरचा आधार घेऊन तातडीने जे आम्ही मूळ आदिवासी होतो ते मूळ आदिवासीचं प्रमाणपत्र जातीचं 1 महिन्याच्या आत द्यावं, नसता आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू. की 70 वर्षात आम्हाला न्याय नाही मिळालं, पण आता जसं मराठा समाजाला लगेच न्याय मिळाला, त्यांनी रस्त्यावर उतरले, दिल्लीला पोहोचले आणि त्यांच्यामुळे आम्हाला पण एक आशा पल्लवी झाली आहे की बंजारा समाज जर रस्त्यावर पूर्ण ताकदीने उतरला तर 100% आम्हाला आरक्षण मिळणार. ज्यांना एक जात नसून आरक्षण 94-95ला दिलं गेलं, 91-92ला दिलं गेलं, समोरून तो बंजारा समाज म्हणतोय आम्ही एक नाही, तर मग आता त्यांच्या जीवावरती एक म्हणून घेतलेल्या आरक्षणाच्या बाबत सुद्धा सरकार आता श्वेतपत्रिका काढेल. बंजारा समाजाचं 2.5% आरक्षण घेतलं, बंजारा समाज नाही सुधारला, हे सुधारले. बीडमध्ये धनगर समाजानं एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. पारंपरिक वाद्यासह धनगर समाजातले शेकडो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण करणाऱ्या दीपक बोराडे यांना मराठा समाजातल्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी शपथ घेतलीये की स्वर्गीय बी.के. कुकरे साहेब आमचे क्रांतीसूर्य, ज्यांनी या आरक्षणाचा लढा सुरू केला होता, त्या आरक्षण लढ्याचा शेवट या जालनाच्या आंदोलनाच्या भूमीमध्ये आज या ठिकाणी दीपक बोराडे या नावानं होईल याची मला खात्री आहे. बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांनी विरोध केलाय. एसटी आणि व्हीजेएनटी प्रवर्ग वेगवेगळे असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय. आदिवासी हा शेड्यूल ट्राईब आहे आणि हा शेड्यूल ट्राईब राहिल्यानंतर आपण जे बाकीचे लोक ह्याच्यामध्ये घुसण्याचे जे प्रयत्न करत आहेत, बंजारा समाज हा कुठेतरी चुकीचा त्यांचा धारणा झालेला आहे. शेड्यूल ट्राईब आणि व्हीजेएनटी हा दोन्ही वेगवेगळा असल्यामुळे त्यांना आदिवासीमध्ये घेणं हा चुकीचं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास लक्ष्मण हाकेंनी विरोध केलाय. दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या संभाव्य अधिवेशनावर देखील हाकेंनी टीका केली. त्यांना दिल्लीला घेऊ द्या, त्यांना तिकडे कॅनडाला पाठवून द्या. ते अहद अमेरिका, तहद ऑस्ट्रेलिया, त्याचे प्रवीण गायकवाड म्हणतात. दिल्लीतच काय आहे म्हणा, तिकडे जावं ना म्हणा, पार कॅनडा, रशिया तिकडे जावं म्हणा, तिथं तुमची गरज आहे. खरं तर इथं गावगाड्यातल्या मागासवर्गीयांच्या बाबतीत कशाला खेळताय म्हणा. धनगर समाजाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही, त्यामुळे धनगरांना टेन्शन घ्यायची गरज नाही. पण मग आता हे का पिल्लू सोडे परळीच्या लाभार्थी टोळीनं माहीत नाही की जिथं जिथं ती लाभार्थी टोळी आहे आणि लाभार्थी टोळीचा मालक तो सांगतोय आपल्या आपल्या इलाक्यात घ्या आणि आपले सगळे लोक जात जा, म्हणजे ताकद दिसन.